मतदान कार्ड जमा करून 1500 रुपये देणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात आलेलं आहे अशी माहिती आता समोर येते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात ही घटना घडली आहे। लोकांनी मतदान करू नये म्हणून 1500 रुपये देऊन मतदान कार्ड जमा केले जात आहे असा आरोप ठाकरे गटाने संजय शिरसाट यांच्यावर केलाय। आणि या प्रकरणी आता ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांनी पोलिसात तक्रार दिली, शिवाय गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा यावरून शिंदे गटावरती निशाणा साधलेला आहे। मोहसिन भाई अच्छा मोहसिन भाई को दे देगा तो तुम मोहसिन में स्पेस लेंगे ऐसे? वो 2000 रुपये से ले रहे हैं, वो 2500 रुपये से। अपने क्या वो मालूम नहीं अपने को, लेकिन अपने को जितने दे रहे उतने दे रहे। पुरता तो करेंगे आपण, नाही तर सोडून शिंदे गटाची मंडळी मुस्लिम मतदारांमध्ये जाऊन गोरगरीब अशिक्षित मतदारांना त्यांच्यातलेच काही दलाल हाताशी धरून आधार कार्ड, वोटिंग कार्ड जमा करायचं, बोटाला शाई लावायची आणि त्यांनी मतदान करायचं नाही। त्याच्या मोबदल्यात एक तुटपुंजी रक्कम 1000, 500, 1500, 2000 अशा पद्धतीने त्या मतदाराला द्यायची। अशा पद्धतीने प्रकार सुरू आहे। काय माहिती का, माझ्या मतदारसंघामध्ये अफवाचं पीक हे उठवायचा प्रयत्न करतात। त्यांना त्यांचा पराभव दिसतोय, त्यांना माहिती आहे की आपला पराभव होणार आहे। मग मी पैसे पाठवले, ह्याने पैसे पाठवले, चौकशी पोलीस करतील ना। त्यासाठी ट्विट करून सांगायची गरज काय, पोलिसाला त्यांचं काम करू द्या। जो काही त्यात आरोपी असेल त्याच्यावर कारवाई होईल।